ते की बा तुमच्या घरला एक असा असा होता म्हणलं, आमच्या संग असं घडलं म्हणे. तिथं पोचल्यानंतर आता ते गावाकडचं लग्न जर म्हटलं तर सगळे जागरणच राहतात, त्यांना झोप वगैरे कायचं. तिथं पोचतात आणि गेल्या गेल्याबरोबर जो चालक असते, बंडी चालक, त्यांच्याजवळ जाते आणि त्यांना सांगते की बा ते तुमच्या गावाच्या मध्ये जे सेंटरमध्ये जे चिंचेचं झाड आहे म्हणे, तिथं एक माणूस आला म्हणे आणि तो आम्हाला सांगत होता की मंडप जो आहे म्हणे तो वावरतच टाकलेला आहे म्हणे आणि तुम्ही माझ्यासोबत चला म्हणे तिकडे पैदल. तर म्हणे आम्ही जसं म्हणे त्याच्यासंग बोलून चालून जसं म्हणे आम्ही त्याच्या पायाच्याकडे लक्ष दिलं म्हणे, त्याचे पाय पूर्ण मागे होती फिरलेली. हो, जसं त्यांना सांगितलं तर तुम्हाला तो जो आता नवरींचा इकडचा जो माणूस होता तो त्यांना हात जोडले म्हणे, बरं झालं म्हणे तुम्हाला हे सुचलं म्हणे की तुम्ही इकडे निघून आले म्हणून, नाही तर तो माणूस म्हणे जीव घेतल्याशिवाय वापस येऊ देत नाही.